नमस्कार, माझ्या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज जम्मूमध्ये पाऊस सुरू आहे। मग पावसामध्ये काय, भज्यांची मजाच वेगळी। मग गरम गरम भजे बनवून घेतले, मस्त भजे खाल्ले। पाऊस आणि गरम गरम भजे, काय मस्त कॉम्बिनेशन। गरमागरम भजे तयार आहेत। भजे खाऊन झाल्यावर मग काही उरले होते, तर मग मी एक आयडिया केली। म्हटलं बनवून बघावं, मी कधी बनवली नाही, मी फर्स्ट टाईम बनवली। कढी पकोडा बनवून बघावं म्हटलं। मग दह्यामध्ये 2 चम्मच बेसन घातलं, आपले बेसिक मसाले तिखट, मीठ, हळद, धने पावडर, जिरे पावडर घातलं आणि त्याला फिरवत फिरवत छान शिजवून घेतलं। आणि असं मस्त शिजल्यावर त्यामध्ये मी भजे घातले। मग त्याला मस्त असा तडका दिला। जिरे मोहरी घातली, हिंग घातली, कढीपत्ता घातली आणि मग थोडंसं काश्मीरी लाल तिखट घातली, कसुरी मेथी घातली आणि हा तडका मी कढीमध्ये मिक्स केला। माझी कढी परफेक्ट बनली का नाही हे मला चेक करायचं होतं, म्हणून मग मी माझी नेबर आहे पूजा दीदी म्हणून, त्या पंजाबच्या आहे, मग त्यांना टेस्ट करवली। त्या म्हणे की जशी आम्ही बनवतो बिलकुल तशीच टेस्ट बनली म्हणे। मला इतकी खुशी झाली ना, खरंच मला खूप आनंद झाला की मी पहिल्यांदा बनवली आणि माझी कढी पकोडा इतका छान बनला। तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि माझी रेसिपी कशी वाटली तेही सांगा। व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा। थँक्यू। कढी पकोड्याची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। मी कोथिंबीरही घातली। कढी पकोडा याला आपण आपल्या मराठी भाषेत दही भजेही म्हणू शकतो किंवा कढी भजेही म्हणू शकतो, पण याचं नावच कढी पकोडा आहे। बघा, एकदा नक्की ट्राय करून बघा आणि हो, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।